वेलकम टू शब्दवेध. जय हरी माऊली. जय हरी माऊली. आजचे आपले हे जे सखोल चिंतन आहे ते कोणत्याही एका सामान्य पुस्तकावर किंवा लेखावर आधारित नाहीये. हो, कारण आजचा आपला विषय खूपच वेगळा आणि अथांग आहे. अगदी. म्हणजे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलाय, पण आजच्या आपल्या ह्या अत्यंत धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनावर तो अगदी अचूक उपाय सांगतो. नक्कीच. विकिस्रोत या मुक्त ग्रंथालयामधून आपण आज श्री ज्ञानदेव हरिपाठ या अमृततुल्य ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. आणि आजच्या या चर्चेचा उद्देश केवळ या ओळींचे भाषांतर करणे असा नक्कीच नाहीये. होय, हा एक खऱ्या अर्थाने अंतर्मुख करणारा प्रवास असणार आहे. कारण आपण पाहतो, माणूस दररोजच्या जीवनात अनेक गोष्टींमागे धावत असतो. यश, पैसा, मान्यता. आणि या सगळ्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या या ओळी केवळ काही धार्मिक शब्द नाहीत, तर ते आजच्या भाषेत सांगायचं तर मानसिक स्थिरतेचं एक अत्यंत प्रगत मॅन्युअल आहे. म्हणजे ऑफिसच्या टेन्शनमध्ये किंवा नात्यांमधल्या गुंतागुंतीमध्ये शांत कसं राहायचं हे यातून शिकता येतं. हो, आणि याच चिंतनाच्या माध्यमातून आपण भक्ती, अद्वैत आणि खऱ्या ज्ञानाचा शोध घेणार आहोत. या हरिपाठाच्या मूळ संहितेकडे वळण्यापूर्वी या स्रोताच्या अगदी सुरुवातीलाच दिलेला संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आपलं लक्ष वेधून घेतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवून या. हो, तोच अभंग. विठ्ठलाच्या सगुण रूपाचं हे वर्णन वाचतानाच अगदी डोळ्यांसमोर पंढरपूरचा तो सावळा पांडुरंग उभा राहतो. पण मी विचार करत होतो, हे विटेवर उभं राहणं आणि कमरेवर हात ठेवणं हे केवळ एक चित्र नाहीये. अजिबात नाही. ते एक अत्यंत सखोल प्रतीक आहे. स्थिर आणि समतोल कसं राहायचं याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण असावं. हा, खूपच सुंदर विचार आहे. ती मूर्ती खऱ्या भक्तीचं आणि मानसिक स्थिरतेचंच प्रतीक आहे. तुकाराम महाराज याच अभंगात पुढे म्हणतात की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रुमुख आवडीने. यातून आपल्याला भक्तीची आणि एकाग्रतेची ओढ समजते. नक्कीच. आणि याच भक्तीच्या पायावर हरिपाठाची ही अथांग इमारत उभी आहे. आपण जर पाहिलं तर हरिपाठाचे हे 28 मुख्य अभंग प्रत्यक्ष माऊलींनी इंद्रायणी नदीच्या तीरावर रचले आहेत. याचा उल्लेख 28व्या अभंगातच येतो ना? होय. अभंग हरिपाठ अस्ति 28 नित्यपाठ करी इंद्रायणी तीरी. हा ग्रंथ म्हणजे केवळ काही कर्मकांडांची यादी नाहीये, तर नामस्मरणाचे म्हणजेच हरिमुखे म्हणा या साध्या साधनेचे सार आहे. मग चला तर या मूळ तत्वज्ञानात आपण प्रवेश करूया. मला पहिल्याच अभंगातील एक अत्यंत प्रबळ विचार इथे मांडायचा आहे. माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधलेल्या. म्हणजे देवाच्या दारात केवळ एक क्षण उभे राहिल्याने चारी मुक्ती प्राप्त होतात. आता वरवर पाहता हे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतं कोणालाही. म्हणजे फक्त एक क्षण. हो, अनेकांना तसं वाटतं. पण जर आपण यातील क्षणभर या शब्दाकडे थोड्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मला वाटतं माऊली इथे वेळेबद्दल बोलतच नाहीयेत. अगदी अचूक पकडलत. इथे शारीरिक उपस्थितीपेक्षा मानसिक एकाग्रतेला जास्त महत्त्व दिलं आहे. हो, कारण आपण मंदिरात तासनतास उभे असतो, पण मनात कुठेतरी ऑफिसचे किंवा घराचे विचार सुरू असतात. गॅस बंद केला की नाही इथपासून ते बॉस काय म्हणेल इथपर्यंत. खरंय, माणसाचं मन सतत भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळातील चिंता यामध्ये हेलकावे खात असतं. त्यापेक्षा सगळा भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून पूर्णपणे वर्तमानात म्हणजेच आजच्या क्षणात राहणं तोच हा क्षण असावा. होय, हा क्षण घड्याळाच्या काट्यावर मोजता येणारा नाही. क्षणभर उभे राहणे म्हणजे मनाची संपूर्ण एकाग्रता आणि आपला अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून देवाला शरण जाण्याची वृत्ती. आणि जेव्हा आपण असं पूर्ण विश्वासाने त्या परमतत्वाशी जोडले जातो तेव्हा तो एक क्षण मुक्तीसाठी पुरेसा असतो. आणि मुक्ती म्हणजे मरणानंतर कुठेतरी स्वर्गात ढगांवर जाऊन बसणे नाही बर का. ज्ञानेश्वरांना इथे एक अत्यंत प्रगल्भ मानसिक अवस्था अभिप्रेत आहे. म्हणजे स्वतःच्या सर्वोच्च संभाव्यतेशी एकरूप होणे. अगदी तेच. मनाची अशी अवस्था जिथे कसलीही भीती, चिंता किंवा अपूर्णता उरत नाही. म्हणजेच हे अगदी आजच्या मानवी मानसशास्त्राशी जोडलेलं आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्या विशिष्ट वेळेची किंवा मुहूर्ताची वाट पाहायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. 21व्या अभंगातील ओळच आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आजच्या आपल्या या 24 तास धावणाऱ्या व्यस्त जीवनात आपण नेहमी माझ्याकडे वेळ नाही अशी तक्रार करत असतो. हो, वेळेचं कारण आपण नेहमीच देतो. पण इथे माऊली सांगत आहेत की या साधनेला काळ आणि वेळेचे कोणतेही बंधन नाही. म्हणजे आपण ट्रॅफिकमध्ये अडकले असताना, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा अगदी स्वयंपाक करतानाही हे नामस्मरण करू शकतो. हो, कारण नामस्मरण ही एक कृतज्ञतेची भावना आहे.
म्हणूनच हरिपाठ हा अध्यात्माचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. आणि या सोप्या मार्गाचं महत्त्व सांगताना दुसऱ्या अभंगात माऊली एक मोठा संदर्भ देतात. चहुवेदीन जाण, साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे या सर्वांचं अंतिम सार एकच आहे, हरीचे गुणगान. आजच्या संदर्भात याचा अर्थ असा होतो की शांतता मिळवण्यासाठी माणसाला हजारो पुस्तके वाचून स्वतःला बौद्धिकदृष्ट्या थकावून घेण्याची गरज नाही. ज्ञानाच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा एक साधा आणि शुद्ध भाव असणं जास्त महत्वाचं आहे. जेव्हा आपण या शुद्ध भावाबद्दल बोलतो तेव्हा मला आजच्या काळच्या जगातल्या एका मोठ्या समस्येची आठवण येते. दिखावा करण्याची समस्या. होय, आजकाल सगळीकडे दिखावा खूप वाढला आहे. सोशल मीडियावर आपण किती धार्मिक आहोत हे दाखवण्याची एक चढाओढच लागलेली दिसते. अगदी. आणि यावर माऊलींनी खूप परखड भाष्य केलंय. हो, 4थ्या आणि 5व्या अभंगात माऊली अत्यंत रोखठोक विचार मांडतात. मला वाटतं हा थेट आजच्या या दिखाऊ जगावर ओढलेला आसूड आहे. ते म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. आणि पुढे 5व्या अभंगात ते म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म. म्हणजे हे वाचताना मला एका उदाहरणाची आठवण झाली. जसं एखाद्याने खूप महागड्या व्यायामशाळेची फी भरली, सर्वात भारी ट्रॅकसूट घातला, पण आज जाऊन एकही वजन उचललं नाही. तसंच काहीसं या कर्मकांडाचं आणि खऱ्या भक्तीचं आहे. हे व्यायामशाळेचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. शेकडो वर्षापूर्वीही माणसाचे मन बाह्य दिखाव्यात आणि कर्मकांडात कसे अडकते हे माऊलींनी अचूक ओळखले होते. हो ना, माणसाला वाटतं की कठीण अनुष्ठाने किंवा दिखाऊ धार्मिक कृत्य केल्याने आपण जास्त आध्यात्मिक दिसू. पण माऊली स्पष्ट सांगतात की हा निव्वळ दंभ आहे. दंभ म्हणजे अहंकार किंवा दिखावा. जोपर्यंत मनात आंतरिक भाव म्हणजे अत्यंत शुद्ध, निखळ प्रेम आणि कृतज्ञता नाही, तोपर्यंत कोणतेही तप किंवा व्रत व्यर्थ आहे. 10व्या अभंगातही हाच विचार येतो. त्रिवेणी संगमी, नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे तुम्ही शरीराने कितीही तीर्थयात्रा केल्या, पण तुमचे चित्त जर शांत नसेल, मनात दुसऱ्यांबद्दल राग आणि द्वेष भरलेला असेल, तर त्या प्रवासाला शून्य अर्थ आहे. अगदी खरंय. आपण बाहेरच्या जगात शांती शोधत फिरतो, पण आतलं घर अस्ताव्यस्त असतं. याच संदर्भात दुसऱ्या अभंगातील एका दृष्टांताने मला खूप विचार करायला लावला. दह्याचं आणि लोण्याचं उदाहरण. हो, माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मागू. जसे दह्याचे सतत मंथन करून त्यातून लोणी म्हणजेच नवनीत काढले जाते, तसे या सर्व ग्रंथांचे आणि अनुभवांचे मंथन करून हरी हेच सार आपण हाती घेतले पाहिजे. आणि उरलेले ताक किंवा व्यर्थ कथा मागे सोडल्या पाहिजेत. आजच्या माहितीच्या महापुरात, जिथे आपण सतत बातम्या, सोशल मीडिया आणि व्यर्थ चर्चांमध्ये अडकलेलो असतो, तिथे ही व्यर्थ कथा सांडी मागू हे सूत्र आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. हा दृष्टांत आजच्या काळाशी तंतोतंत जुळतो. ज्ञान मिळवणे म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नाही. आज आपल्याकडे इंटरनेटमुळे माहिती खूप आहे, पण खऱ्या शहाणपणाची कमतरता आहे. बरोबर. त्या माहितीचं मंथन करून सत्य शोधणे आणि अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणे म्हणजेच खरे नवनीत मिळवणे. आणि हे नवनीत शोधण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची म्हणजेच सत्संगाची गरज असते. पण हे सगळं तत्वज्ञान ऐकायला किंवा बोलायला खूप सोपं वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपला अहंकार, आपला मीपणा मध्ये येतोच. मी हे केलं, माझा अपमान झाला, या भावना माणसाला शांत बसू देत नाहीत. खरा संघर्ष तिथेच आहे. मग हा मीपणा घालवायचा कसा? यावर हरिपाठात 6व्या अभंगात एक अप्रतिम रूपक आलं आहे. माऊली लिहितात, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. हा कापुराचा दृष्टांत खरोखरच विचार करण्यासारखा आहे. होय, तो दृष्टांत अत्यंत अर्थपूर्ण आहे. आपण जर लाकूड किंवा कोळसा जाळला तर मागे राख उरतेच, पण जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा काय होते? तो पूर्णपणे जळून जातो. मागे काहीच उरत नाही. अगदी. मागे कसलीही राख, काजळी किंवा खूण उरत नाही. माणसाचा अहंकार, त्याचा मीपणा असाच असायला हवा. आपण पाहतो की लोक बाहेरून माफी मागतात, पण मनात रागाची किंवा अपमानाची राख तशीच ठेवतात. हो, मनाच्या एका कोपऱ्यात ती धुमसत असतेच. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला खऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होते किंवा योग्य विचार मिळतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या अहंकाराचा असा समूळ नाश होतो
तो अहंकार कापुरासारखा जळून जातो आणि मागे फक्त शुद्ध ज्ञान उरते. म्हणजे खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मी आणि माझे हा भेदच उरत नाही, कोणताही अभिनिवेश उरत नाही. हेच अद्वैत आहे ना? होय, हेच ते अद्वैत. दुसऱ्या अभंगात माऊलींनी म्हटल्याप्रमाणे एक हरी आत्मा जीव सीव सम वायांतू दुर्गमान घाली मन. आत्मा आणि हरी किंवा जीव आणि शिव हे दोन वेगळे नसून एकच आहेत. जर प्रत्येकामध्ये तोच देव आहे तर मग दुसऱ्याशी स्पर्धा करणे, त्याच्यावर जळणे या गोष्टींना काही अर्थच उरत नाही. पण आपण नेहमी स्वतःला वेगळे मानून दुर्गम म्हणजे अवघड मार्गांवर भटकटत राहतो. म्हणूनच या प्रवासात सत्संग महत्वाचा आहे असं म्हणतात. 8व्या अभंगात म्हटले आहे, संतांची संगती मनोमार्गगती. माणसाचे मन अत्यंत चंचल असते. ते सतत बाह्य जगाकडे, भौतिक सुखांकडे धावत असते. पण जेव्हा आपण संतांच्या म्हणजेच शुद्ध आणि सकारात्मक विचारांच्या संगतीत राहतो, तेव्हा या भरकटणाऱ्या मनाला एक दिशा मिळते. एक प्रकारचं आतलं मार्गदर्शन. नक्कीच. सत्संग म्हणजे केवळ भजनात जाऊन बसणे नाही, तर चांगली पुस्तके वाचणे, चांगल्या विचारांच्या लोकांशी चर्चा करणे, ज्यामुळे मन आत्म्याकडे वळते. इथे मला एका अत्यंत व्यावहारिक आणि महत्वाच्या प्रश्नावर आपण विचार करायला हवा असं वाटतं. कोणता प्रश्न? जे लोक हा हरिपाठ वाचतात ते बहुधा सर्वसामान्य प्रपंची लोक असतात. त्यांचे स्वतःचं कुटुंब असतं, नोकरी व्यवसाय, घरखर्च, मुलांचे शिक्षण या सगळ्या जबाबदाऱ्या असतात. हो, सगळेच संसारात असतात. अशा वेळी जेव्हा 4थ्या अभंगात माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, तेव्हा याचा अर्थ काय घ्यायचा? माणसाने हा प्रपंच सोडून, नोकरी व्यवसाय सोडून वनात जाऊन बसावे असे हा हरिपाठ सांगतो का? हा गैरसमज बऱ्याचदा होतो. कारण तुटेल धरणे प्रपंचाचे हे वाचून अनेकांना वाटू शकतं की अध्यात्म म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे. पण जर आपण हरिपाठाचा समग्र विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तो माणसाला संसारातून पळून जायला अजिबात सांगत नाही. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी आणि इतर अनेक संतांनी प्रपंच करतच परमार्थ साधला. मग धरणे तुटणे म्हणजे नेमके काय? तुटेला धरणे प्रपंचाचे याचा अर्थ संसार सोडणे असा नाही, तर संसाराबद्दलची जी कमालीची आसक्ती आहे ती तुटणे. आपण प्रत्येक गोष्टीच्या परिणामाशी इतके जोडले जातो की अपयश आले तर खचून जातो आणि यश आले तर हुरळून जातो. हो, आपण त्या फळाला घट्ट धरून बसतो. प्रपंच हेच अंतिम सत्य आहे, हा जो आपला भ्रम आहे तो तुटणे म्हणजेच धरणे तुटणे. हा हरिपाठ एक संजीवन आहे. तो माणसाला संसारात राहूनही कमळाच्या पानासारखे अलिप्त कसे राहावे हे जगण्याचं कौशल्य शिकवतो. हे खूपच दिलासा देणारे आहे. म्हणजे काम पूर्ण क्षमतेने करायचे, पण त्याच्या फळाची आसक्ती ठेवायची नाही. अगदी बरोबर. याच संदर्भात या श्रोतामध्ये जोडलेल्या 29व्या अभंगात एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे, जो माणसाच्या मालकी हक्काच्या संकल्पनेलाच धक्का देतो. कोणाचं हे घर, हा देह कोणाचा? हो, कोणाचं हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. आपण जन्मभर ज्या शरीराला, ज्या घराला, ज्या संपत्तीला माझे माझे म्हणत कुरवाळत बसतो, रात्रंदिवस ज्याच्यासाठी ताण घेतो, त्याचा खरा मालक कोण आहे? हाच तो सर्वोच्च शहाणपणा आहे जो आपल्याला ताणतणावातून मुक्त करू शकतो. आपण जो देह आणि प्रपंच आपला मानतो त्याचा खरा मालक तो आतला आत्माराम आहे. आपण या जगात फक्त भाडेकरू आहोत. किती खरा आणि खोल विचार आहे हा. ज्या दिवशी माणसालाही भाडेकरू असल्याची जाणीव होते त्या दिवशी घर गळण्याची किंवा भिंत पडण्याची चिंता संपते, कारण मालक दुसराच कोणीतरी आहे. या जाणीवेमुळे मनातील सर्व अनावश्यक भीती आणि ताण कायमचे दूर होतात. नक्कीच. 15व्या अभंगात एक अत्यंत सुंदर ओळ आहे. सवांगटी राम देहांदेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. जसा आकाशातील एकच सूर्य आपल्या हजारो किरणांनी संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, अगदी तसाच तो एकच परमात्मा प्रत्येक देहात वास करत आहे. जेव्हा ही जाणीव खोलवर रुजते तेव्हा मी विरुद्ध जग हा आपला जो नेहमीचा संघर्ष असतो तोच संपून जातो. किती सुंदर आणि मुक्ती देणारा विचार आहे हा. अगदी. जर दुसऱ्या व्यक्तीमध्येही तोच आत्माराम आहे जो माझ्यात आहे, तर कुणाविषयी द्वेष किंवा मत्सर का करावा? खरोखरच या संपूर्ण चर्चेचा घोषवारा काढायचा झाला तर अत्यंत भावपूर्ण शब्दात असं म्हणता येईल की हरिपाठ म्हणजे केवळ शब्दांची पोपटपंची नाही. होय. 27व्या अभंगात माऊलींनी अत्यंत स्पष्ट शब्दात म्हटले आहे, समाधी संजीवन हरिपाठ. हा असा मार्ग आहे जो माणसाला जिवंतपणी समाधीचे म्हणजे सर्वोच्च मानसिक शांततेचे सुख देऊ शकतो.
आणि यासाठी डोळे मिटून जंगलात बसण्याची अजिबात गरज नाही. रोजची कामे करत असतानाही मनाची ती स्थिरता अनुभवता येते. आणि 16व्या अभंगात सांगितल्याप्रमाणे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्माराम. जेव्हा हा रामकृष्णाचा ठसा, हा शुद्ध भाव मनावर कायमचा उमटतो, तेव्हा 10 दिशांना, प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक प्रसंगात फक्त तो आत्मारामच दिसू लागतो. म्हणूनच ज्ञानदेव अत्यंत विश्वासाने सांगतात की या एका नामस्मरणाने कोटी पापांचा नाश होतो आणि माणसाला वैकुंठ प्राप्त होते. इथे वैकुंठ म्हणजे मेलानंतर मिळणारी स्वर्णातील जागा नाही, तर जिवंतपणीच मनाला याच पृथ्वीवर लाभणारी परमशांती होय. अगदी खरंय. 11वा अभंग हेच तर सांगतो, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. अग्नीत जसे गवत जळून भस्मसात होते, तसे हरिनामाच्या उच्चाराने आणि त्यातून येणाऱ्या शुद्ध भावनेमुळे सर्व दुष्ट विचार, ताणतणाव आणि नकारात्मकता लयास जाते. आजच्या या सखोल चिंतनातून खरोखरच एक वेगळीच ऊर्जा आणि शांती मिळत आहे. आपण नेहमी सुखाच्या आणि शांतीच्या शोधात बाहेर धावत असतो, पण खरी शांती या साध्या नामस्मरणात, आपल्या दृष्टिकोनात आणि शुद्ध भावात लपलेली आहे, हे आज नव्याने उलगडले. होय. हरिपाठ हा केवळ एक ग्रंथ नसून तो आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मानसिक समतोल राखायला शिकवणारा एक अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि जाता जाता या संपूर्ण चिंतनाचा अर्क म्हणून सर्वांसाठी एक अत्यंत सखोल आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार मला इथे मांडायचा आहे. सांगा ना. बसून आपल्या आतल्या त्या खऱ्या मीचा शोध घेतला आहे का? तो मी कोण आहे? हा विचार खरंच अंतर्मुख करणारा आहे. या धावपळीच्या जीवनात तो विठ्ठल, तो आत्माराम बाहेर कुठेही नाही, तो आपल्याच अंतःकरणात आपली अगदी शांतपणे वाट पाहत आहे. फक्त गरज आहे ती बाहेरचा कोलाहल क्षणभर थांबून एका निस्सीम भावाने त्याच्याकडे वळण्याची. आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणे हेच खरे जीवन आहे. खरोखरच हा आवाज ऐकण्यासाठी आणि तो भाव आपल्यात जागृत करण्यासाठी हा हरिपाठ आपल्याला पावलोपावली मार्गदर्शन करत राहील. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा हा प्रवास सर्वांसाठी असाच सुखकर हो. आजचे हे चिंतन आपण याच शांत आणि प्रसन्न विचारावर थांबूया. जय हरी माऊली.